राज्यभरातल्या मतदारांना काय वाटतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आजचा आमचा प्रश्न आहे, उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मतदान करताना विचार तुम्ही करता का? यावरती मतदारांनी आपली काय मतं नोंदवली आहेत, ऐकूयात। सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे। इलेक्शन कमिशननी सुद्धा या गोष्टीचा पूर्ण माहिती घेतली पाहिजे की तो उमेदवार असावा, त्याच्यावर कुठलाही गुन्हा नको, कुठलाही गुन्हा असायला नाही पाहिजे। जनतेचा प्रतिनिधी कसा असला पाहिजे, गुन्हेगार असला तर त्याला व्होटिंग करू नये। तो गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजेच गुन्हेगारी मानसिकता असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे त्या पुढेही पण जाऊन तो गुन्हे करणार नाही याची काय शाश्वती आहे? त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा आणि सामाजिकदृष्ट्या तो चांगला असावा। असा जर गुन्हेगार प्रवृत्तीचा असेल तर त्याच्यावर कारवाई निवडणूक आयोगाने केलीच पाहिजे। बारीक बारीक वस्तू सर्व गोष्टी माहीत पडते। या विषयाने आता हे सर्व गोष्टीचा विचार करावा लागते का गुन्हेगारचा रेकॉर्ड कसं काय राहते, भ्रष्टाचारी आहे का, हे सर्व गोष्टीचा विचार करून त्या पेक्षा आपण मतदान करायला पाहिजे। मतदारांनी पार्टीने उभे केलेले किंवा अपक्ष उभे केलेले हा भ्रष्टाचारी नसावा किंवा हा गुन्हेगारी वगैरे नसावा। त्यांनी जर फॉर्म भरला असेल तर अशा उमेदवाराला आपण जर मतदान केलं तर समाजाची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल। सामान्य माणसाचं जनरल पाहतो की हा उमेदवार कसा आहे बा, याची माहिती आधी डिक्लेअर करायला पाहिजे फॉर्म भरताना।